अशा प्रकारे आपला जामुन शॉट रेडी. या तुम्ही पण सगळेजण. तुम्ही पण ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा जामुन शॉट. आता आम्ही ट्राय करून सांगतो तुम्हाला. चीयर्स. भाई साहब, थँक्यू निलेश. काय? अरे सॉरी, हे वेडा तुम्ही काय केलंय? बनवलं यार जामुन शॉट. खतरनाक लागतं. स्पायसी, आहा. थोडस आंबट, स्पायसी आणि भारी कसं लागते. लागतं? आणि खरी टेस्ट ह्याची पण आहे मसाल्याच्या. तो मसाला तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे निलेशची छायली. छायली कुठून आणली छायली? तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे निलेशची सायली या युट्यूब चॅनल मध्ये. तर आज काय बनवणार आहे? आपण डायरेक्ट किचन मधून ब्लॉग सुरू केलेला आहे. तर आज आम्ही बनवणार आहे. सांग 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 काय बनवणार आहे? तर आज आम्ही बनवणार आहे जामुन शॉट. जामुन शॉट बनवणार आहे मित्रांनो. आम्ही आज इंस्टाग्राम वर खूप व्हायरल चालले Viral व्हिडिओ. चाललाय, तर हा. आम्ही म्हटलं आपण पण बनवून बघूया. आणि जामुन कसं गरमी shot. जास्त पडलेली आहे, हा. जांभूळ संपायच्या आधी म्हटलं जामुन शॉटची व्हिडिओ हो, जाऊ दे, नाहीतर हे की नाही? जांभूळ संपायचा आणि आमचा व्हिडिओच यायचा नाही. चल मग पटापट आपल्याला ऑर्डर करावे लागतील पहिले ब्लिंकिट वरून. Blinkit ब्लिंकिट, वरनं झेप्टो order. बिप्टो कशावरून पण ऑर्डर करू शकतो आपण, हे की नाही? फटाफट order कारण कर. ते पण जांभूळ पण खूप आउट ऑफ स्टॉक चाललेले आहेत Stock, ना. हो, काल पण आम्ही शोधत होतो. काल आम्हाला भेटलेच नाही. आम्हाला कालच व्हिडिओ काढायचे होते पण सगळीकडे आउट ऑफ स्टॉक होते ते जांभूळ. चल सुरू करायचं. चला. चलो. कौन है ये लोग? मिंट पण लागणार ना आपल्याला. मिंट काय काय लागणार त्यासाठी प्रोडक्ट? त्यासाठी लागणार आहे जांभूळ आपल्याला. सर्वात प्रथम हे जांभूळ. हा, जांभूळ बघा किती भारी आहे. जांभूळ मस्त, साईज वगैरे हा. मस्त आहे जांभूळची. बापरे, हे बघ. काय मोठी साईज आहे जांभूळ. हा बघा, हा. बापरे, जाम मोठा आहे. असं बघून असं वाटतं ते खाऊन घ्या. टेस्ट करून बघायची का? टेस्ट तो बनता है. हा, टेस्टच्या नादात संपवून टाक. एक नंबर बघ कसले भारी गोड आहेत. झालं आता शॉर्ट्स बेत नाही म्हणून. नाही बनव बनव. साईडला ठेव द्या. हळूहळू खाऊ. खाल्लं पण चायलेट झालं नसतं. हा, साईडला ठेवलं काय तर मी चॉप करते. तू काय करतो? मी तुला बघतो. चुप कर बे कुत्ते. मला काय बघतं, मला बोलतो आज मी बनवणार आहे. शेफ होता आणि मला आता कटिंग विटिंग करायला लाव. मीच बनवतो ना जांभूळ शॉट. काय हा, टेन्शन नाही. सगळं माझ्याकडनं करून गेला आणि नंतर दाखवेल मी बनवलं म्हणून. पहिले आपल्याला हे जांभूळ कटिंग करायचे Cutting आपल्याला. करायचे. पटापट पटापट कटिंग करून घेऊ. चल, असं पण कापू शकतो ना आपण. तसंच कापायचे दोन्ही साईड. लहानपणी ना जांभूळ तोडायला असे झाडं होते तिथे. मी जिथे राहायचो ना पहिले हा. अगोदर तिथे, तर ते झाडावर दगड मारायचो, जांभळं पळायचे खाली. त्याचा ओनर येऊन असा मागे लागायचा ना दांडका घेऊन. आम्ही सगळे चिव पटापट जांभळं उचलायचो आणि पळून जायचो. पहिले असं एवढं विकत कोण आणायचे? विकत कुठं, झाडावरचे. झाडावरच्या इकडे आम्ही पण राहायचो ना तिथे पण जांभळाचं वगैरे म्हणजे झाडं होते आंब्याचे. आम्हाला तर आठवत पण नाही लहानपणी आम्ही कधी विकत आणले. त्या जांभळामुळे एक दांडका पण खाल्लाय पाठीवर. हा, फेकून मारला होता एखादी बाई. ते बाई तर एवढ्या शिवाय द्यायची पण आम्हाला काय लाजच नव्हती. आम्ही डायरेक्ट जायचो, दगड मारला की जांभूळ खाली खाली आली की पटापट उचलायचं आणि पळायचो भिंगरी. पण तेव्हा काय हाफ वाटायचं चड्डीवर. पण नाही. आता आपल्याला वाटेल का असं, आधी भीती वाटेल कोण काय बोलेल त्याची. तेव्हा लहान लहान होतं समजायचं नाही. लहानपणी कसं लहान असताना सगळं चालतं का, आहे की नाही? लहानपणी चालतो. जांभूळ बघा कसले भारी आहेत. जांभूळ भारी भारी, साईज एकदम खतरनाक साईज आहे. एकदम भारी भेटले. काल आम्ही एवढं बघितले पण भेटलेच नाही ऍक्च्युली आम्हाला. व्हिडिओ कालच काढायचे होते आम्हाला, हा, पण ते काय मिळालेच नाही. भेटलेच सगळीकडे नाही. आउट ऑफ स्टॉक. एका दिवशी कसे काय संपले असतील सगळीकडे आउट ऑफ स्टॉक. आज सकाळी सकाळी भेटले, लगेच ऑर्डर केली. सगळे काय जांभूळ शॉर्टच बनवतायत काय सगळीकडे? जांभूळ छान आहेत ना, जांभूळ खात असतील ना. हा, पण आता सीझन गेल्यावर मग कुठे भेटेल वर्ष? हा, म्हणून म्हटलं सीझन जायच्या आधी पटकन जांभूळ शॉट बनवून टाकू, हे की नाही? नीट का बोट कापून घेशील नाही तर. जांभूळ कापणं पण खूप महत्वाची गोष्ट आहे बाबा. किती झाड चाकू कापून आहे. हा. हे बघा जांभूळ जांभूळ. कटिंग करून झालेले आहेत. आता याच्यात काय काय येणार? आता ह्याच्यात येणार आहे मिंट येणार आहे. वरतूनच टाकायचं सगळं आईस क्यूब वगैरे. तर मी तुला ना हे देते. तुला आवडते मिंटचा वास? मिंट हा, चांगला असतं पोटासाठी मिंट. हो, पोटासाठी. पण मला काय माहिती त्या वासाने थोडस कसं तरी होतं. 1-2 पत्ते टाक फक्त. हा, किती 1-2 टाकायचं? हा, 1-2 टाकायचे, जास्त थोडी टाकायचे त्यामध्ये. शेफ सांगतायत 1-2 पट्टेच टाकायचे आहेत. किती वेळा बनवलात तुम्ही? आता आम्ही पहिल्यांदाच बनवलाय हा. अशा Same प्रकारे झालंय हा असं. आपला मिक्सरचा जार. सगळे जांभूळ मिक्सरच्या भांड्यात टाकतोय. हा, यानंतर काय? असं कसं? हा, असं टाक शेफ.
आपल्या कॅमेरा अँगल मध्ये दाखवतो ना, तिकडे पण दिसलं पाहिजे, त्यामुळे चलो इथं झालं एक काम. टाक ह्याच्यात बस केवढं जास्त होईल. तर मित्रांनो आता आम्ही टाकतोय मिंट. पहिले टाकले आम्ही जांभूळ जे कटिंग केलेले होते, आता टाकतोय मिंट. 2-3 पत्त्या मिंटच्या. थोडस त्यामध्ये लिंबू पण पिळायचे. आपलं लिंबू 2-3 थेंब. चाट मसाला वगैरे टाकायचे. टाका मग ब्लॅक सॉल्ट आणि जिरा पावडर आहे. किती टाकायचं मीठ तू सांग. टक नाही तर बिघडलं ना, मला थोडस टाकायचं. थोडं हा. आणि हे हा चाट मसाला बरोबर. बस शुगर कोण टाकणार? बस तेवढं. चाट मसाला टाकला. चाट मसाला आणि शुगर राहील. चाट मसाला आणला होता ना? आणलाय. केवढं टाकायचं सांग. टाक ना, थोडं टाकायचं. बघ चटपटा स्वाद साठी फक्त. आता शुगर आणि आईस क्यूब वगैरे टाकायची. थांब एक मिनिट, शुगर येते खाली. गोड आहे हा शुगर सारखा. लाजलो. एक 2 चमच टाक. 2-3 चमच टाक. गोड होईल जास्त. नाही जास्त गोड नाही होणार. जर आंबट पण लागलं पाहिजे. जास्त शुगर खायची नसते, हानिकारक आहे. मला चहा मध्ये चहा पिऊन देत नाही, बोलतो नको शुगर असते याच्यात. 3-3 चमचे टाकायला सांगतोय मला शुगर. दिवसभरात आहे ना, पूर्ण डे मध्ये 2 चम्मच शुगर खाऊ शकते. आणि मी किती खाते? हा मग ते कसं आपण यातून पण खातो. सकाळी चहा संध्याकाळी चहा पिते. मग त्यात डबल आली ना शुगर ती. आणि खारी बटर टोस्ट त्याच्यामधली शुगर वेगळी, चपातीतली शुगर वेगळी. ते येतात खारी बटर. पण तुला ते शुगर मुळे झाले ते सगळे फेस. नाही तर फेस एकदम क्लीन होता, एकदम फेस एकदम भारी होता. नाही पण पण ती शुगर जास्त खाते. गरमीमध्ये मला होतातच जरासं फोडा पिंपलचा प्रॉब्लेम होतो मला जरासा. चलो झालं आईस क्यूब राहिली. मी 2 वेळा फ्रीज कडे गेले त्या आईस क्यूब साठी आणि तिथे जाऊन विसरले. अगं होतं ग, शेफ बरोबर उभे राहिल्यावर तसं होतं गांगर. इथे मास्टर शेफ आणि इथे मला कामाला ठेवलंय, हे आण ते आण. मास्टर शेफ असलं ना की असं गांगरतो माणूस, त्याच्यासमोर थोडस घाबरतो. किती पाहिजे आईस क्यूब? घे ना, बघ घे 7-8 घे. एवढं नको, 4-5 घे मग. कारण मग ते ढरढर आवाज आहे. अच्छा. आईस क्यूब टाका इथे की. ओ माय गॉड, बघू शकता. आता याच्यात काय काय टाकलं फायनल एक सांग. बघ आपण पहिले आम्ही आहे ना गाईज, पहिले टाकले जांभूळ जे कटिंग केले हिने, आणि आम्ही टाकले त्यामध्ये जांभूळ टाकले, चाट मसाला, पुदिन्याचे 2 पत्ते टाकले, आणि आईस क्यूब टाकले, ब्लॅक सॉल्ट टाकले, जिरा पावडर टाकले. बस टाकलंय सगळं. हे सगळं तू टाकलेलं आणि आहे. शेफ कोण आहे? मी आहे, कारण मी तुला गाईड करतोय ना. तू पण तर शिकली पाहिजे किचन मध्ये. चलो आता इसको घर घरचं तू कर. हा चालेल. मी ते तवसर त्या ग्लासला लावायचं करू का? हो, आणि मिक्सर मध्ये घर कशाला हे सगळं करतोस? चांगलं जीवन जग की. आणि आईस क्यूब पण लागणार आहेत. ते गरगरचं काम तू करशील ना? करूया मग, काय विषय, करूया ना. भीती का वाटते त्याच्यात? ते बर्फामुळे ते थडथड आवाज येईल त्याची भीती वाटते मला. काय नाही टेन्शन, मी आहे ना. आपण रहेगा तो टेन्शन नाही लेने का. क्या बोला? मग हा, सगळं काम माझ्याकडून करून घेतोय. मस्त इथे चालू आहे याचा दणका. कैऱ्यांच्या टायमाला पण तसंच करायचं आम्ही. कैऱ्यांना पण असंच. पहिले मजाच वेगळी होती, आता काय नाही राहिले तसं. आता सगळे पहिले जे पोरं वगैरे सुट्ट्या लागल्या की खेळ मिळायचे, आता सुट्ट्या लागो काय लागो कोण दिसत पण नाही. हे बघा अशा प्रकारे आमचे पोरं पण आले जांभूळ खायला. हा बघा इकडे टीव्ही बघताच. तुम्हाला लोकांना बनवून देतो आम्ही मस्त. हा, जांभूळ शॉट बनवू मस्त. अरे आपल्याला त्यासाठी लागणार आहेत ग्लास. ओके, हे बघा आमचे ग्लास. छोटे ग्लास आहेत. हे लागणार आहेत असे ग्लास, छोटे ग्लास बघू शकता. आणि फोडून टाका. त्याला ते वरती हे लावायचं आहे ना, असे ना छोटे ते मी बनवतो ना त्याला एकदम हा टेस्टी बनवतो. लिंबू पण टाकायचं आहे ना थोडसा. चला आता मिक्सर लावतो मस्त. फटाफट शेफ डर कसं फाईन पेस्ट बनवलेली आहे. मस्त येते स्मेल मस्त. आम्ही ग्लासला लावले का तिखट मसाला, त्याच्यामध्ये थोडासा चाट मसाला. ओके, अजून काय टाकायचं त्याच्यात? ह्याच्यात मीठ टाकायचं आहे का? हा, मग मीठ टाकावं लागेल. टाकायचं आहे ना. ओहो, सेंधा मीठ टाकूया आपण. क्वालिटी विषय भाई, क्वालिटी विषय. कलर वर जामुन शॉट
पहिलाच आम्ही पहिल्यांदाच केलंय बघ भारी मीठ टाकलं? लागणार आहे. हो टाकलं मिक्स करा मिक्स करा मिक्स हे मिक्स करा पहिले. असं हा मिक्स करा. ओके शेफ. आता यावर आहे ना तुला लिंबू लावायचे कॉर्नरला, कळलं ना? हो 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 काम करायचं तर पूर्ण प्रोफेशनल. हे बघ हो, हे हो. बघा. आणि शेफची पदवी Guys. तुम्ही घ्यायची. हो हो आता मी तुला गाईड करतोय ना त्यामुळे. हो घ्या. हे अशा प्रकारे लिंबू लावायचं. ओ माय गॉड. किती अरे आपल्याला तिखट लागेल. झणझणीत. लागलं ती पेस्ट बघते किती भारी झाली आहे. पटापट पटापट करा पटापट करा. फटाफट करा. सगळं काम माझ्याकडनं करून घेतलं आणि आता इथे हा पसारा झालाय तो पण सगळं मलाच आवरावं लागणार आहे. टेन्शन नको घेऊ ग, नंतर एखादी कामवली ठेवू आपण तुझ्यासाठी. काय टेन्शन घेते तू? पण नाही आपणच करायचं. आपण करायचं, करायचं. हा. हा एन्जॉय करत आपल्या करत. घरी आपणच करायला पाहिजे. हाँ वाह क्या बात क्या बात क्या बात. अभी इसको अपन प्रिपरेशन करेंगे. ही आली आपली प्लेट. 1 2 3 and 4. ओके इकडे ठेव तिकडे ठेव. फाईन असंच पेस्ट टाक. तसं टाकते ना. हा, आणि टाक खाली. नाही खाली नाही टाकणार. ओ जस्ट लुकिंग लाईक वाव प्रॉपर 4 ग्लासांचं होईल काय? बघ ना बरोबर झालं तेवढे. हा जांभूळ किती ते अर्धा ओ किलो. माय गॉड थोडस उरलेलं आहे. अशा प्रकारे आपला जामुन शॉट रेडी. या तुम्ही पण सगळेजण. तुम्ही पण ट्राय केला नसेल तर नक्की ट्राय करा जामुन शॉट. आता आम्ही ट्राय करून सांगतो तुम्हाला. चीयर्स. भाई साहब थँक्यू निलेश. काय? अरे सॉरी सगळे थँक्यू. मेहनत मी काय केली. बनवलं यार जामुन शॉट. खतरनाक लागतं. स्पायसी आहा, थोडस आंबट स्पायसी आणि भारी कसं लागते. लागतं? आणि खरी टेस्ट ह्याची पण आहे मसाल्याच्या. तो मसाला तिखट लागतो पण थोडा आहे ना. आपल्या घरचा मसाला तिखट आहे. हो. काय लागतं यार. वा वा खूप छान एक नंबर. जामुन शॉट असं कर. एक फोटो काढायचा का असा फोटो कसा थंबनेलला टाकायला असा फोटो. हा काय घे 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 फोटो काढू. तर गाईज एक नंबर असा आपला जांभूळ शॉट झालेला आहे रेडी. तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. आम्ही काय काय टाकलं व्हिडिओ तर तुम्ही पाहिलीच पण असेल. भारी आहे का आवडेल मस्त. एकच नंबर आहे भाई एक आम्ही नंबर. पण फर्स्ट टाइम ट्राय केलंय पण एकदम भारी आहे. असं म्हणजे सगळे फ्लेवर येतात त्याच्यात. तिखट आंबट तिखट आंबट गोड सगळं भारी. पण मस्त लागतं एक नंबर लागतं जांभूळ शॉट. वाव आहे वाव. तर गाईज तुम्ही जर आजाला दिलं नाही मी पहिले तूच पिलस ना. पिऊ दे ना. चलो आपल्या छोट्या छोट्या चिल्ल्या पिल्यांसाठी त्यांना हे तिखट लागेल पण हम्म, थोडस. यायचं काय प्रॉब्लेम. तर गाईज तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि Like अजून करा. कुठली अजून कुठली रेसिपी हवी असेल तरी पण सांगा आम्हाला. आम्ही ती नक्की ट्राय करू. किंवा किचन मध्ये भेटत राहू आम्ही तुम्हाला आता. हा असेच किचनचे व्लॉग्स नवीन नवीन आमचे येत राहतील. सो टेक केअर बाय बाय. आजचा व्हिडिओ एवढाच. बाय. चॅनेलवर नवीन असाल अरे चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे आम्हाला. बाय. चलो बाय गाईज बाय. बाय.